नमस्कार. आज आपण अहिल्यानगरी येथील सुप्रसिद्ध एमजी रोड येथे आलेलो आहोत. तर तुम्ही भारताचा नेता म्हणून कोणाला प्रेफर करता, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. नमस्कार. आज आपण अहिल्यानगरी येथे चाणक्य चौकात आलेलो आहोत. या यंगस्टर भारताचे तरुण भविष्य त्यांच्याकडे ते फर्स्ट टाइम वोटिंगला जाणार आहेत लोकसभेच्या, तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. येतं लोकसभेचं इलेक्शन येत आहे. यात या लोकसभेच्या इलेक्शनकडून आपण देशाचा नेता ठरवणार आहे. तर तुम्ही कोणाला प्रेफर करता, राहुल गांधी का नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. का बरं? कारण त्यांनी आपलं जे हिंदू धर्माचं प्रतीक जे प्रभू श्रीरामांचं मंदिराचं इतकं मोठं खूप दिवसाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आणि अयोध्येमध्ये राम मंदिर उभा केलं आपल्या शेतात. नमस्कार सर. नमस्कार. येत्या लोकसभेच्या इलेक्शनला आपण देशाचं इलेक्शन आहे. आपण देशाला नेता निवडून देणार आहोत. तर तुम्ही कोणत्या नेत्याला मतदान करता? आता सर, आपलं जे मतदान आहे भारतीय संस्कृतीमध्ये, तर आपलं मतदान हे गोपनीय पद्धतीचं असल्यामुळं मी असं स्पष्ट सांगू नाही शकत की कुणाला मतदान करायला पाहिजे. पण आपल्या जनतेला मी एक निवेदन करू शकतो की आपलं जे मतदान आहे तुम्ही फ्युचरच्या दृष्टीने विचार करा, जेणेकरून भारतामध्ये ज्या बाहेरच्या विदेशी कंपन्या आल्या तर आपलं जे बेरोजगारी ती कमी होऊ शकते, लोकांना रोजगार भेटू शकतो आणि भारताची जी डेव्हलपमेंट आहे ती जितक्या जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे. ह्या पद्धतीने सर्वांनी आपण विचार करून एक योग्य व्यक्तीला आपण निवडून देणं गरजेचं आहे. नमस्कार सर. नमस्कार. आता सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर तुम्ही हे देशाचं इलेक्शन आहे, तर तुम्ही भारताचा नेता म्हणून कोणाला प्रेफर करता, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? ऑफकोर्सच सध्याचं इलेक्शन हे आपल्याला स्थानिक पातळीवर न पाहता हे राष्ट्रीय पातळीवर पाहायचं आहे. त्याच्यामुळे मी नरेंद्र मोदीलाच प्रेफर करेल कुठल्याही परिस्थितीमध्ये. हे भले आत्ताचा टाईम आपल्यासाठी टफ आहे, पण पुढचे नेक्स्ट जनरेशनसाठी हे 100% एक चांगलं ॲटमॉस्फिअर आणि चांगली कंट्री क्रिएट करण्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदींनाच मत द्यावं लागतं. नमस्कार. नमस्कार. येत्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आपण देशाचा नेता निवडून देणार आहोत. तर देशाचा लीडर म्हणून तुम्ही कोणाला प्रेफरन्स करता, राहुल गांधी का नरेंद्र मोदी? माझं मत नरेंद्र मोदी यांनाच राहील. नमस्कार सर. आता सध्या राजकीय वातावरण जरा तापलेलं आहे. तर तुमचं देशाचं नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाला प्रेफर करता, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. तर तसं पाहायला गेलं तर आपले नगर दक्षिणचं पण वातावरण जरा तापलेलं आहे. तर टफ फाईट दिसते सध्या निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये. तर तुम्ही कोणाला मतदान करता? ते गुप्त ठेवणार दादा. ओके. आणि मतदान करताना कोणत्या बाबतीचा विचार करा असं सांगतो? इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोड्स आहे, तुम्हाला काय सुविधा तुमची गव्हर्नमेंट देऊ शकते ते तुम्ही बघा, त्या हिशोबाने तुम्ही विचार करा आणि मग त्या हिशोबाने तुम्ही मतदान करू शकता. ओके. नमस्कार. आज आपण अहिल्यानगरी येथील सुप्रसिद्ध रोड एमजी रोड येथे आलेलो आहोत आणि आपण कापड बाजारात विचारणार आहोत लोकांना की त्यांच्या या मतदानाच्या प्रतिक्रिया काय आहेत. तर सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे सर. तर देशाचा नेता म्हणून तुम्ही कोणाला निवडताल, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. तसंच आपल्या नगर दक्षिणचं पण राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर नगर दक्षिणमध्ये तुम्ही कोणाला प्रेफर करतात, लंकेजी का सुजय विखे? सुजय विखे. सर का बरं? त्यांचं काम पाहिलेलं आहे मी प्रत्येक ठिकाणी, तर त्यांनाच निवडणार. आपल्या भागात जे पण रखडलेली कामं होती ती मार्गी लागलेली आहेत, त्यामुळे सुजय विखे. ओके. थँक्यू सर. आणि लोकांना तुम्ही काय अपील करताल मतदानाच्या? प्रत्येकाने मत द्यायलाच पाहिजे, भले कोणताही पक्ष त्यांच्या आवडीनिवडीचा असो, पण बिगर मत देता राहायला नाही पाहिजे. मतदान अवश्य करायला पाहिजे. तर लोकांना तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल मतदानाच्या? लोकांनी 100% मतदान करावं, उन्हाचा वगैरे विचार नाही करावा. जसं आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातो तसंच हे मतदान हे आपलं महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी आपण जरूर सगळ्यांनी 100% मतदान करावं.